पनवेल ओरियन मॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह 5 दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाला। मृतदेहाची ओळख अजूनही पटली नाही, तर प्रथमदर्शनी हा मर्डर असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आल्याने पोलिसांनी सतत 5 दिवस तपास करूनही काहीच हाती लागले नसल्याने एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत व्यक्तीसोबत एक व्यक्ती जाताना आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच त्याला दोरीच्या सहाय्याने गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाले। आरोपीने खुनाची कबुली दिली। आरोपीच्या सांगण्यावरून त्याची ओळख घटनेच्या 2 दिवस आधीच झाली होती। घटनेच्या दिवशी दोघेही एका बार मधून दारू पिऊन बाहेर आले। चालत असताना एका फुटपाथवरून पुरी भाजीच्या स्टॉलवर दोघांनी पुरी भाजी खाल्ली। मात्र बिल कोण देणार यावरून त्यांच्यात वाद झाला। शेवटी मयत व्यक्तीने बिल भरले, मात्र वाद सुरूच राहिला। दोघेही ओरियन मॉलच्या मागच्या बाजूला गेले, तिथेही वाद थांबला नाही आणि आरोपी धीरज राजू वर्मा याने मयत व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपी आणि मयत व्यक्तीची ओळख घटनेच्या केवळ 2-3 दिवसाचीच असल्याचे सांगितले जाते, तर दोघेही नाका कामगार असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी धीरज वर्मा याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास आणि मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत। दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4:45 वाजण्याच्या सुमारास ओरियन मॉलच्या पाठीमागे, ओरियन मॉलमध्ये नाही, ओरियन मॉलच्या पाठीमागे एक पडीक गोडाऊन आहे। अर्धवट बांधकाम केलेली बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता। त्यावरून पनवेल पोलीस स्टेशनला त्याच्या गळ्याला एक पट्टीने आवळलेलं प्रथमदर्शनी आढळून आल्याने आणि पीएम झाल्यानंतर त्याचं स्ट्रँग्युलेशनच त्यामध्ये मृत्यूचं कारण असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जो मयत व्यक्ती आहे त्याचं अद्याप ओळख पटलेली नाही आणि कोणी मारला याबद्दलही काही धागेदोरे किंवा पुरावे नव्हते। आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 2 चे सिनियर पीआय उमेश गवळी आणि त्यांचे सहकारी एपीआय फडतरे, PSI अभय शिंदे आणि स्टाफ या सगळ्यांनी मिळून त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे स्टेशनचा परिसर आहे, रेल्वे स्टेशनच्या बाहेरची बाजू आहे, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास 1 आठवडा ते पाहत होते, कारण मर्डर कधी झाला याची माहिती नव्हती। कुजलेली बॉडी होती, त्यामुळे त्याच्या पाठीमागे किती दिवसापूर्वी मर्डर झाला हे निश्चित नसलं तरी डॉक्टरांकडून साधारण 4 दिवसापूर्वी मर्डर झाला असा एक अभिप्राय देण्यात आलेला होता। त्या आधारे त्यांनी त्या 2-4 दिवसातले कॅमेरे तपासले। त्यामध्ये मयत व्यक्ती एका संशयिताबरोबर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आला, परंतु दोघांची आयडेंटिटी पटलेली नव्हती। टेक्निकल एव्हिडन्सवरून एवढीच माहिती मिळाली। त्यामुळे मग पारंपरिक जे इन्व्हेस्टिगेशन आणि डिटेक्शनची पद्धती आहे त्याचा वापर करून बातमीदारांमार्फत बातम्या काढून त्यांनी एक आरोपी ज्याचं नाव आहे राजू वर्मा त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली। हा धीरज राजू वर्मा आरोपीचं नाव आहे। हा नाका कामगार आहे, पनवेलला कोळीवाड्यामध्ये फुटपाथवरच राहतो आणि मूळचा मध्य प्रदेशचा आहे। त्याच्याकडं चौकशी केली, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। त्याने मयत इस्माला पूर्वी ओळखत नसल्याचं सांगितलेलं आहे। त्या दोघांची एका ठिकाणी भेट झाली, तिथून ते काही खाण्यासाठी गेले आणि त्याच्या बिलावरून त्यांचे वाद झाले। दोघांनी नशा केलेली होती, दारू पिलेले होते। ते येऊन त्या गोडाऊनमध्ये झोपले आणि तिथेही त्यांची वादावादी चालूच होती बिल देण्यावरून आणि त्यावरून आरोपीने त्याच्या गळ्याला तिथं पडलेली एक कापडी पट्टी असते ज्याने सामान बांधलं जातं वगैरे, त्या पट्टीने गळा आवळून त्याचा खून केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे। अद्याप मयताची ओळख पटलेली नाही, ते पटवण्याचा प्रयत्न क्राईम ब्रांच युनिट 2 आणि पनवेल पोलीस स्टेशन करत आहे। पुढील तपास देखील पनवेल शहर पोलीस स्टेशन करत आहे। त्याची मी सांगितलं की पूर्वीची ओळख नव्हती, त्यांची अचानक भेट झालेली होती आणि त्यातून ते दारू पिले आणि नंतर कुठं पुरी भाजी खायला गेले। त्या पुरी भाजी खाण्याच्या बिल देण्यावरून
एकाकडं जो आरोपी आहे त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याचं बिल जे आहे ते व्हिक्टिमनी दिलं आणि नंतर त्याच्यावरून त्यांचा वाद झाला. दोघंही नशेत असल्यामुळं त्याच्यातून त्या आरोपीने त्याची गळा आवळून हत्या केली.